नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज 2 कैरीचं वर्षभर टिकणारा असा पदार्थ बनवणार आहे. तर पदार्थ कोणता आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता वरचं साल काढून घेतलेलं आहे आंब्यावरचं आणि अशा पद्धतीनं खिसून घ्यायचे. तर ह्याचे चिप्स बनवून पण तुम्ही पातळ-पातळ बनवू शकता, खीस जर नसला बनवायचा तर. तर या पद्धतीने एकदम छान असा खीस तयार झालेला आहे. आता दोन्ही पण आंबे खिसून घ्यायचे. आंबे सुरुवातीला धुवून घेतले होते आणि नंतर वरचं साल काढून खिसून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असा खिस मोठा-मोठा झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं एक आंब्याचा खिस झालेला आहे. आता दुसरा आंबा पण खिसून घ्यायचा. आता इथं आंबे खिसून झालेले आहेत दोन्ही पण. आता हे अशा पद्धतीनं पांगवून घ्यायचे. आता याला उन्हात ठेवायचे. 2 दिवस कडक उन्हात ठेवल्यामुळे एकदम वाळून कुरकुरीत बनतं. आता इथं मी वर उन्हात ठेवलेलं आहे बघू शकता. आता हे 2 दिवस वाळू घातलं होतं आणि एकदम छान कडक असं वाळून झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता एकदम बारीक अशी पावडर बनवायची. बघू शकता एकदम बारीक अशी पावडर बनलेली आहे. आता याला चाळून घ्यायचे. वर राहिलेला चोथा आणि डबल बारीक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम बारीक असं आमचूर पावडर तयार झालेलं आहे. तर तुम्ही कोणत्या पण ह्या पदार्थाला तुम्ही ही आमचूर पावडर वापरू शकता. एकदम छान वर्षभर टिकणारा असा आहे आणि घरच्या घरी एकदम छान. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. जाळी किंवा किडे लागू नये म्हणून. वाटताना मीठ टाकलं तरी चालते. आता याचं टोपण लावून ठेवायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.